उपवास असला की तीच तीच खिचडी, साबुदाण्याचे वडे असंच काहीतरी आपण बनवतो. मग आज आपण बनवत आहोत मस्तपैकी खमंग असे उपवासाचे राजगिऱ्याचे पराठे. तर पाहू चला आपण कशी बनवतोय. खूप छान लागते आणि टेस्टी पण लागते. 1/4 कप आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. या चॉपरमध्ये आपण त्याला क्रश करून घेऊयात. 1.5 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे 200 ग्रॅम समजा. त्यात आपण क्रोसली ग्राइंड आपलं क्रशरमध्ये क्रश केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट, तो टाकून टाकू. सफेद तीळ घेतलेले आहेत. एक हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट. तुम्हाला हवं असेल तर अद्रक घ्या, नाही नसेल हवं तर नाही घेतलं तरी चालेल. कोणाकोणाकडेच कसं चालतं अद्रक वगैरे घेतलेलं, अद्रक झालं, जिरा झालं, कोणाकोणाकडे चालत नाही. आता तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये टाका, म्हणजे जसे तुम्हाला करायचे तसे मॅनेज करून आपली रेसिपी तयार करा. आता याच्यामध्ये स्मॅश्ड बॉइल्ड पोटॅटो घेतलेला आहे, उकडलेला बटाटा, त्याला स्मॅश करून घेतलेला आहे. थोडंसं जिरं, सेंधव मीठ. आता हे आपण पहिल्यांदा असं मिक्स करत सगळं एकजीव करून घेऊया आणि मग नंतर आपल्याला जसं लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घेऊया. आता हे आपण सगळं नीट मिक्स करून घेऊया. आपल्याला इतकं लक्षात घ्यायचं आहे की बटाटा जास्त सुद्धा झालं नाही पाहिजे आणि कमी सुद्धा नाही, कारण राजगिऱ्याला कसं बाइंडिंग नसते. जसं मैद्याला झालं, गव्हाच्या पिठाला जसं बाइंडिंग असतं तसं राजगिऱ्याच्या पिठाला नसतं. मग जेव्हा आपण लाटायला घेऊ तेव्हा आपण ते तुटतील. त्याच्यासाठी जास्त बटाटा घ्यायचं नाही. माझी कोथिंबीर घालायची राहिलेली, ती आता मी घालून घेते आणि असं चांगलं मिक्स करत करत आपल्याला आपलं उपवासाचं पराठ्याचं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आता याच्यातनं आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊया. एकदाच पाणी नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं. आता तुम्ही पाहू शकता आपला चांगल्यापैकी मळून झालेला आहे. यामध्ये जास्त बटाटा सुद्धा घ्यायचा नाही, पाणी सुद्धा जास्त घ्यायचं नाही, कारण आपल्या राजगिऱ्याच्या पिठामध्ये ग्लुटेन नसतो. त्याच्यामुळे ती आपली जो पराठा आहे ते तुटायची शक्यता असते. त्यासाठी पाणी आणि बटाटा जास्त घ्यायचा नाहीये. आणि आता हा आपण जोपर्यंत 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत. रेस्ट झाल्यानंतर आपण पराठे बनवायला घेऊयात. चला तर तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया पराठ्यासाठी. यासाठी आता आपण चटणी बनवण्यासाठी आपण 1/4 कप शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, थोडासा जिरा आणि मीठ. चटणी आता तयार झालेली आहे. चला तर आता आपण पराठे बनवायला घेऊया. आता आपण जेव्हा हे पराठे लाटतो ना तेव्हा थोडंसं तडकण्याची पण शक्यता असते. ते आपण जुळवत जुळवत लाटून घ्यायचे आहेत. जर कोणी तर कसं जर तडकत असतील तर तुम्ही साईडच्या असं त्या
आता आपण पराठे लाटून घेऊयात. त्यासाठी आपण राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे, थोडंसं लावायचं आणि मग हळूहळू लाटून घ्यायचं. हे असं तडकणारच आहे, त्याला आपण थोडं थोडंसं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते साईड असं त्या मापाचं ताट घेऊन असं त्याच्यावर उलटं ठेवून कापून सुद्धा घेऊ शकता. आपला पराठा झालाय बघा. आता आपला तवा गरम झालेला आहे. आता आपण आपले पराठे आहेत ना ते चांगले भाजून घेऊया. आणि हां, हे फास्ट गॅसवरच भाजायचे आहेत, कमी गॅसवर भाजायचे नाही, नाहीतर हे कडक होतील. पहिल्यांदा यांना पलटून पलटून आपण चांगलं भाजून घेऊया. असे थोडेसे लालसर स्पॉट झाले का मग आपल्याला तूप लावायचं आहे. फास्ट गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला. आता आपण त्याला तूप लावू. कसा खमंग असा आपला पराठा तयार आहे. असेच आपण सर्व पराठे भाजून घेऊयात.